मी प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आपले जे जे काही म्हणणे आहे ते वरिष्ठ दरबारी नक्की कळवले जाईल। इथून आजपर्यंत जे जे आपण निवेदन दिले, कालच्या मोर्चाच्या जे काही निवेदन आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही वरतीपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि हे निवेदनही मी वरती पाठवेल। प्रशासनाकडून जे जे सहकार्य करता येईल ते नक्की केलं जाईल। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, रियासी उपवर्गीकरण रद्द होत कसं नाही। चला, खरंच कालच्या मोर्चाची दखल घेऊन थांबा एक मिनिट एक फोटो काढा, थांबा एक मिनिट, फोटो काढा, फोटो घ्या। एक मिनिट साईड। आपण या ठिकाणी शासनाकडे या समिती आणि समस्त बौद्ध समाज आपले आभारी आहोत। मित्रांनो, गेल्या 45 दिवसापासून SC उपवर्गीकरण विरोधात बौद्ध समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। यामध्ये बेमुदत साखळी उपोषण गेल्या 42 दिवसापासून तहसील समोर चालू आहे। यामध्ये सरकारने आमची भूमिका जी आहे ती समजून न घेतल्यामुळं आम्ही तहसील समोर थाळीनाद आणि घंटानाद हा केला। सरकारने तीही गोष्ट त्यांनी लक्षात नाही आली तर 10 ते 15 हजाराचा जन आक्रोश मोर्चा या तहसीलच्या वर आम्ही धडकवला आणि निश्चितच गेल्या 45 दिवसाचं जे काही बेमुदत साखळी उपोषण आहे ते सरकार आणि प्रशासनाच्या विनंतीवरून आणि समाजाच्या जनभावनेने आज आम्ही ते स्थगित करतोय। स्थगिती जे आहे, सरकारनं भविष्यात जर अबकडं जर राज्यात लागू केलं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जाफराबाद तालुक्यातून आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करणार आहोत, जे की महाराष्ट्राला दिशा देणार असणार आहे। यामध्ये 10,000 लोकांचा जर भरो आंदोलन या जाफराबाद तालुक्यामध्ये आम्ही उभं करणार आहे। तर त्याचप्रमाणे आम्ही जाफराबाद तालुक्यातून जे काही जरांगे पाटलाचं आंदोलन उभं राहिलं त्याच धर्तीवर, त्याचप्रमाणे बोराडे दीपकभाऊ बोराडे यांचं जे काही धनगर समाजाचं आंदोलन उभं धर्तीवर, बौद्धाचं अबकडं जे काही चाली SC उपवर्गीकरणाचं ते आंदोलन आम्ही मंत्रालयावर धडकणार आहे। यासाठी आम्ही 10,000 लोकांपासून इथून जाफराबाद तालुक्यातून प्रत्येक गावातून समृद्धी आम्ही जाम करण्याचं ठरवलेलं आहे। जर सरकारनं हे उपवर्गीकरण लागू केलं तर पहिलं मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार आणि दुसरा विषय आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत, हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे। या दोन मागणीसाठी आम्ही पुढं येणार आहेत। निश्चितच तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, जाफराबाद तालुक्यामध्ये SC साठी हॉस्टेल मंजूर आहे, निवासी शाळा मंजूर आहे। मंजूर असलेली शाळा ही घनसावंगीला ट्रान्सफर करण्यात आली। एवढंच नाही तर आपल्या सावरगाव शिवारामध्ये, सावरगाडा शिवारमध्ये 2 एकर जमीन दिलेली आहे। या सर्व निधी त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री त्यांनी तो घनसावंगीला नेला। पण आमचं जे काही मंजूर जे काही हॉस्टेल आहे त्याच्यासाठी आम्ही खूप मोठं आंदोलन भविष्यात या जाफराबाद तालुक्यामध्ये उभं करणार आहे। आदरणीय तहसीलदार साहेब इथं आलेले, आज आम्ही हे आपल्या सर्वांच्या विनंतीनं आणि समाजाच्या विनंतीला मान देऊन हे साखळी उपोषण आम्ही इथं थांबवतोय। निश्चितच आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे। आमचं तुम्ही आता गेल्या 45 दिवसापासून प्रशासनाच्या या विनंतीवरून आणि साहेबांना बऱ्याचदा या संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं साखळी उपोषण तुम्ही थांबवा। जन आक्रोश मोर्चा खूप मोठा झाला, याची धडकी शासनाने प्रशासनाने घेतलेली आहे। निश्चितच आम्ही आभार व्यक्त करतो आणि पत्रकारांचे आभार व्यक्त करून हे साखळी उपोषण स्थगित करतो। आपले काही प्रश्न असतील तर 2 मिनिटात घेऊ, नाही तर मग हे निवेदन सर्वानुमते महिलाच्या हस्ते आणि पुरुषाच्या हस्ते आज साहेब सवासनी आडा, त्यानंतर नांदखेडा आणि हे सर्व गाव इथं आलेले आहेत आणि आज आम्ही ते साखळी उपोषण स्थगित करतो आणि पुढं सर्वप्रथम साहेबांचं या ठिकाणी आज आभार अभिनंदन मानतो की आज आपण